छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक आमदार निवडून द्यायचे आणि खरं तर जालना तसेच छत्रपती संभाजीनगर हे दोन्ही जिल्हे अनेक वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जात होते. मात्र गेल्या काही वर्षात विशेषतः ही जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली यामध्ये भाजपचं वर्चस्व दिसून आले आणि म्हणूनच आता ज्या विधान परिषदेवर एखादा आमदार असायचा आहे तिथं भाजप आपला दावा सांगत असल्याचा अर्थात या मतदारसंघावर दावा सांगत असल्याचं दिसून येते. एकेकाळी शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व असलेल्या या भागात आता भारतीय जनता पक्ष मजबूत होताना दिसतोय. स्थानिक पातळीवर अनेक नेते या जागेसाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जाते, त्यामुळे महायुतीमध्येच या जागेवरून मोठी रस्सीखेच होऊ शकते. एकीकडे भाजप या मतदारसंघात आपली ताकद दाखवतोय तर दुसरीकडे शिवसेना आपला पारंपरिक संघ असल्याचं सांगत दावा करतोय. त्यामुळे आता कसं असणार आहे विधान परिषदेच्या या मतदारसंघाचं गणित, आकडेवारी कशी असणार आहे, कारण आकडेवारी पूर्वीसारखी राहिलेली नाहीये. अनेक ठिकाणी भाजपनं स्थानिक संस्थांच्या माध्यमातून घुसखोरी केली आहे. त्यामुळे आता कसं काय होऊ शकतं या मतदारसंघात हे पाहणं महत्वाचं आहे. चला मग हा मतदारसंघ भाजपकडे जाणार की एकनाथ शिंदेची शिवसेना आपल्याकडे कायम ठेवणार आणि महायुतीच्या जागा वाटपात कोणाच्या पारडं जड होणार हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना कसमादे अपडेटमध्ये आपलं स्वागत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक आठवण, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा. छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषद महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण एकीकडे हा मतदारसंघ अनेक वर्ष शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला आहे, दुसरीकडे गेल्या काही वर्षात भाजपने तो मजबूत घुसखोरी केली आहे आणि भाजप या जागेवर दावा सांगतोय. विशेष म्हणजे यावेळी निवडणूक अनेक वर्षानंतर होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जागा कोणाला हा प्रश्न महायुतीमध्ये संघर्ष निर्माण करणारा ठरतोय. भाजपचा दावा राजकीय नाही तर आकडेवारीवर आधारित असल्याचं सांगण्यात येते. कारण जालना महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपनं 65 पैकी 41 जागा जिंकत बहुमत मिळवले. शिवसेनेला 12 जागा मिळाल्यात. नगर परिषदेमध्येही भाजपची ताकद वाढली आहे. 3 पैकी 2 नगरपालिकेत भाजपचे नगराध्यक्ष आहेत. नगर परिषदामध्येही भाजपची ताकद वाढली आहे. 3 पैकी 2 नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेत. नगर परिषदेची सदस्य संख्या पाहिली तर भाजप आघाडीवर आहे. भाजपचे 28, शरद पवार गटाचे 19, अजित पवार गटाचे 6, काँग्रेसचे 6, ठाकरे गटाचे 3, शिंदे गटाचे 1 सदस्य निवडून आलेत. त्यामुळे संख्याबळ जास्त, जागा आमची अशी भूमिका भाजप घेते. याच पार्श्वभूमीवर किशोर शितोळे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहून ही जागा आपल्याला सोडावी अशी मागणी केली आहे. दुसरीकडे शिवसेना त्या मनस्थितीत नाहीये, कारण हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मागील जी निवडणूक झाली होती 2018ला तेव्हा अंबादास दानवे निवडून आले होते, कारण हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मागील निवडणुकीत अंबादास दानवे यांना 418 मतं मिळाली होती. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती होती. काँग्रेसकडून बाबूराव कुलकर्णी मैदानात होते. त्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा होती. अपक्षांची मतं, एमआयएमचा पाठिंबा आणि राष्ट्रवादीतील फुटलेली मतं यामुळे दानवे यांचा फायदा झाला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे, रामदास कदम, चंद्रकांत खैरे यांनी भाजपकडून रावसाहेब दानवे यांना ही प्रतिष्ठेची लढाई म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र त्यानंतरच्या काळात राजकीय परिस्थिती आता बदलली आहे. ठाकरे गटाची शिवसेना या भागात कमकुवत झाली आहे, तर भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलं जाळं मजबूत केले. छत्रपती संभाजीनगरमध्येही भाजपनं मोठी ताकद दाखवली आहे. महापालिकेत भाजपनं 57 जागा जिंकल्या. शिंदे गटाला 13 जागा मिळाल्यात. जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. एवढंच नाही तर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदही भाजपला मिळाले. नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही भाजपनं आक्रमक रणनीती राबवली. वैजापूरमध्ये भाजपला नगराध्यक्ष पद मिळाले. गंगापूरमध्ये राष्ट्रवादीला संधी मिळाली. काँग्रेसने कन्नड आणि खुलताबादमध्ये आपले नगराध्यक्ष बसवलेत. या सगळ्या परिस्थितीत महाविकास आघाडीची ताकद फारशी नाहीये, प्रभावी दिसत नाहीये. त्यामुळे ही निवडणूक महायुती विरुद्ध आघाडीपेक्षा भाजप विरुद्ध शिंदे गट अशीच रंगण्याची शक्यता जास्त आहे. इच्छुकांच्या नावाकडे पाहिलं तर भाजपमध्ये मोठी स्पर्धा दिसते. किशोर शितोळे स्वतः इच्छुक आहेत. याशिवाय भागवत कराड केंद्रीय मंत्री राहिले ते आहेत. माजी आमदार भाजप केणेकर तसे भाजपमध्ये प्रवेश केलेले राजू वैद्य, नंदकुमार घोडेल आणि विकास जैन यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र शेवटचा प्रश्न असाच की भाजपच्या वाट्याला ताकदीनुसार इथं जागा मिळू शकते की आपण पारंपरिक इथले पक्ष आहोत किंवा आमचा बालेकिल्ला, आमचाच उमेदवार इथं निवडून आलाय. युती होती तेव्हा देखील शिवसेनेलाच हा मतदारसंघ मिळाला होता. त्यामुळे हा मतदारसंघ सोडा असा दावा शिवसेना करू शकते का हे पाहणं महत्वाचं आहे. नावं जाहीर झाल्यानंतरच हा सगळा गोंधळ संपणार आहे आणि समोर येणार आहे. मात्र या सगळ्या परिस्थितीवर तुमचं मत काय? अजून कोणकोणत्या मतदारसंघातील स्थानिक घडामोडी आणि समीकरणं जाणून घ्यायला तुम्हाला आवडतील कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.